सर नमस्कार. सर आहेत SP पाटील सर. मांजर्डे हायस्कूलमध्ये शिकवायला होते 1986-87 पासून. सर आम्हाला शिकवायला होते. सर तुम्ही आम्हाला जे शिकवलं, आमचं जे संस्कार केले ते आम्ही अजूनही विसरू शकलो नाही. आणि तुमच्यामुळे आता जे आम्ही यशस्वी जीवन जगतोय त्यामध्ये तुमचा खरोखर मोलाचा हात आहे. आणि आम्हाला ते जाणवते तुम्ही शिकवलेली शिस्त असेल, तुमची शिकवण्याची पद्धत असेल किंवा संचालन करण्याचं असेल आणि तुमचं राहणीमान जे त्यावेळी आम्हाला जाणवायचं. तर आम्ही तुमच्याकडून असं बरं शिकून तसंच आम्ही वागण्याचा बराचसा प्रयत्न करतो. तर आमच्यासारखेच आपले विद्यार्थी पण आहेत तुमचे त्यावेळेचे. तर त्यांना तुम्ही एक दोन काहीतरी थोडंसं सांगावं असं त्या मुलांना. आम्हाला जर सांगितलं आता सरांशी आम्ही बऱ्याच वेळ गप्पा करून मारतो, पण सरांनी आम्हाला बऱ्याचशा गोष्टी विचारल्या, आईवडिलांच्या सेवेसंदर्भात सांगितलं त्यांनी, तसेच त्यावेळेचे अनुभव पण सांगितले आणि बरे सांगितलं. तर आमच्या मित्रांना पण तुम्ही फोनवरती सांगा, कारण प्रत्यक्ष आम्ही दोघंच आता मी आणि संतोष शिंदे दोघंच आलेलं आहे. आपले मित्र पण बरेचसे आहेत आमचे, त्यांना पण तुम्ही सांगावं थोडंसं. माझं मत असं आहे, आपण ज्या परिस्थितीतून गोरगरिबीतून शिकलो तर समोर बसलेली जी गोरगरिबांची पोरं आहेत ती सुद्धा शिकली पाहिजे. ही एक शिक्षकामध्ये त्या काळातल्या मोठी होती. बेबीच्या डेटापासून जर आपण शिकवलं, आईच्या मायेनं जर पोरांनी आपण शिकवलं तर ती मुलं चांगली करतात. आता एक उदाहरण जर सांगायचं म्हणलं, मनेराजुरी एक पोरगं 10वीला कोरोलीच्या एका मुलीला अपसंत केलं. मला ते सहन झालं. घुंगूर काठीन त्याला चोपला. त्याला 10वीला परीक्षा होई तोपर्यंत यायचं नाही. ते मुख्याध्यापकांना सांगून खोलीत कोंडून आत्महत्या करायचा होतो. खोलीत कोंडून त्याच्या आजी आजोबांना बोलवून त्याला शिक्षा दिली. 10वीला चांगल्या मार्कांवर पाहिजे. त्याला मारलं मी म्हणून त्याला चांगलं वळण लागलं. सोमवार पेठेत मला गाठला येईल संतोष गायकवाड म्हणून जवळीला. सर थांबा आता म्हणलं, आता म्हातारपणी मला मारते वाटतं काय. तर म्हणतात, मी म्हणले बा संतोष अजून सुद्धा तुला मी चिरडून मारेन. नाही हो सर, उतरा तर गाडीवरून लोकांना घेतो आणि मला चाय घ्यायला पाहिजे. मग काय तर म्हणलं, तुम्ही मला मारले का नाही? होय. म्हणलं मी तेव्हा सुधारलो. मी आता केम हॉस्पिटलला मी लॅब असिस्टंट आहे आणि तुम्ही मला चाय घ्यायला पाहिजे. म्हणजे मारतो म्हणजे शिक्षक का म्हणून मारतो? आईच्या मायेनं. बरोबर. त्याच्यात किती तरी उदाहरण आहेत असे सुद्धा. आणि सर तुमच्याकडून आम्ही बऱ्याचशा शिक्षक स्वतः परिपूर्ण पाहिजे. स्वतःला विद्यार्थ्याच्या पुढं, विद्यार्थी काय विचारलं आपल्याला त्याच्या पुढं आपला अभ्यास पाहिजे. तर त्या शिक्षकाचं ते विद्यार्थी ऐकतात ना तर ऐकत नाही. तर मार दिला तर खातात. का खातात? परफेक्ट शिकवलंय, आपण अभ्यास केला नाही, आपली चूक आहे. सांगितलेलं सरांनी जर केलं तर सरांनी महाराज काय काकडे बांधायला घालून लक्षात येते. आणि तुम्ही सर आमच्यावरती संस्कार केले. आता तुम्ही आम्हाला शिक्षक होता, पण आम्हाला पण अभिमान वाटतो आता की तुमच्यासारखे आम्हीही मुलांना घडवतोय. आणि एक वेगळंच असं फिलिंग येतं की तुमच्यामुळं आम्ही ते शिकलो गोष्टी आणि त्या परत अंमलात पण आणतोय तुम्ही ज्या शिकवलेल्या गोष्टी त्या. तर सरांनी RSPमध्ये वगैरे आमच्या शाळेचं नाव चांगलं केलं. त्या काळामध्ये आम्ही विद्यार्थीमध्ये होतो. आम्हाला बऱ्याच शिस्त काय असते ती सरांच्याकडूनच आम्हाला जाणवली. आणि अजून पण सरांचे जे विचार आहेत ते जसेच्या तसेच आहेत आणि अजून पण त्याची पोटतिडकी शिक्षणाबद्दल जाणवलेली आहे. तर सर तुमचं खरोखरच मनपूर्वक